पश्चिम घाटात रानमोडी वनस्पतीमुळे शेती आणि जमिनीची सुपीकता देखील आता धोक्यात आली आहे। बागा आणि मोकळ्या जागांवर रानमोडीची वाढ जोमाने होते, त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झालाय। तो कसा तेही पाहूया। परदेशी रानमोडीचा शेतीला धोका, बागा आणि मोकळ्या जागांवर गतीने वाढ, जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता। युपॅटोरियम ओडोरॅटम म्हणजे रानमोडी हे तण दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेट, आशिया, पश्चिम आफ्रिका, ऑस्ट्रेलियात आढळतं। ते नेमकं पश्चिम घाटात कसं आलं हे समजणं अशक्य आहे। बी, रोप किंवा अन्य माध्यमातून ते आलं असावं, पण ते फोपावलंय। पश्चिम घाटातील जंगलात गवताळ भागामध्ये ते घुसलंय। सूर्यफुलाच्या कुळातील युपॅटोरियम ओडोरॅटमच्या अनेक प्रजाती आहेत। यातील ओडोरॅटम प्रजाती पश्चिम घाट भागात आहे। या तणाला असंख्य बिया येतात। बिया पक्व झाल्या की फुलोऱ्याच्या सहाय्यानं वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरुवात होते। जनावरं, पक्षी या तणाला खात नाहीत। विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात ते अधिक गतीनं वाढत जातं। तणाच्या झुडपावर अंदाजे 35 ते 50 हजार बिया तयार होतात आणि ही रानमोडी जलद गतीनं वाढत जाते। पूर्णपणे त्या भागामधलं जेवढं काय जमिनीमध्ये असलेलं नत्र आहे किंवा जे क्षार आहेत किंवा उपयुक्त घटक आहेत ते सगळे शोषून घेते आणि जोमाने वाढते। जोमाने वाढते म्हणूनच त्याला, आणि ते सगळं फ्लोरा पूर्णपणे नाहीसा करते, पूर्णपणे त्याला कव्हर करते। त्याच्यामुळे आपण त्याला रानमोडी असं म्हणतो। या झुडपांचं पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ही रानमोडी करत असते। म्हणजे नावातच त्याची रानमोडी म्हणजे पूर्ण रान नष्ट करण्याचं काम ही करते। एवढी आक्रमक म्हणजे थोडक्यात राक्षस रूपात वाढणारी नरकासूर जर आपण म्हटलं या वनस्पतीला तरी चालणार, अवघड ठरणार नाही। कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पट्ट्यात या रानमोडीची झुडपं मोठ्या प्रमाणात आढळतायत। ही रानमोडी अन्य झाडांना मारक ठरतीये। जमिनीतील पोषक घटक मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेते। त्यामुळे विशेष करून कोकणातील आंबा, काजू, रतांबा आदी झाडांच्या उत्पादनावर परिणाम होतो। त्यामुळे कोकणातील शेतकरी धास्तावलेत। सरकारने याच्यावर काहीतरी उपाय करून समूळ उच्चाटन करण्यासाठी जर प्रयत्न नाही केले तर भविष्यात फळ लागवडीच्या खाली आलेले जे क्षेत्र आहे ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही। याचं कारण काजूच्या बागायतीत, आंब्याच्या बागायतीत, नारळाच्या बागायतीत काय इकडे जावं तिकडे आज जी आपली वनस्पतीने या त्रास दिलेला आहे। हे घनदाट अशा स्वरूपात वाढत असल्यामुळे याच्या खाली जे रोपटं रुजून येतं ते मरतच, ते पुन्हा जगतच नाही। म्हणजे जर आंब्याचं रोप आलं असेल किंवा काजूचं रोप आलं असेल तर ते जगणारच नाही, ते मरणारच। रोहन नाईक, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।